तर आज मी चाललेलो कोल्हापूरला, कारण आमच्या कॉलेजचं म्हणजेच दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचं 92वं वार्षिक चित्र प्रदर्शन होतं. मग जाता जाता आमच्या कॉलेज मित्रांनी तर घ्यायलाच लागते. खरं हे साहेब काय साधारण सारखं नर्सरीतच पडून असतात. ह्यासनी तिथनं आंघोळ घालून आणि कपडे घालून मग न्यायला लागते. मग साहेबांचं शेवटी आवरलं आणि डायरेक्ट पोहोचलो कोल्हापूरच्या दसरा चौकात. तिथल्या शाहू स्मारक भवनामध्ये दरवर्षी आमच्या कॉलेजचं चित्रकला प्रदर्शन भरते. आपली सगळी ज्युनियर आर्टिस्ट काय सगळी नटून आलेली. अभि साहेब पण छत्रपती संभाजीनगर वरून आलेलं. मग जाऊन आमच्या शिक्षकांनी भेटलो. त्यात आमचं फेवरेट सर म्हणजे DK सरांसंग तासभर गप्पा मारल्या. मग आमच्या कॉलेजचे शिपाई देसाई मामासनी पण भेटलो. भेटाभेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर आज जाऊन जरा चित्र बघूया म्हटलं. सकाळी सकाळी लवकर दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे संस्थापक कैलासवासी दत्तोबा दळवी यांचं फोटोपूजन करून प्रदर्शनाला सुरुवात झालेली आणि इथून पुढचं 3 दिवस हे प्रदर्शन राहणार होतं. आम्हाला कॉलेजमधून पासआउट होऊन 2 वर्ष झाली. खरं आमच्या कॉलेजचं कसं आहे, आओ जाओ घर तुम्हारा, कधी पण या तुमचं स्वागतच असणार. विद्यार्थ्यांनी जी चित्र काढलेली ती 1 नंबर काढलेली. खरं तुम्हाला काही चित्र अशी पण दिसणार की तुम्ही म्हणाल काय काढले. त्या चित्रांचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्रातलं नॉलेज घ्यायला लागणार. ते पण 1-2 महिन्यात नाही समजत. कमीत कमी 5 वर्ष कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला लागते. मग कुठं त्या चित्रांचा तुम्हाला अर्थ कळणार. बाकी सगळं जाऊ दे, चित्र कशी झालेत बघा आणि फॉलो करायला विसरू नका.